पवार साहेबांनी पुढाकार घ्यावा हे भुजबळ साहेब जर म्हणत असतील तर पवार साहेबांना संधी होती ना, त्यांच्या पक्षाला संधी होती. सर्वपक्षीय बैठक माननीय मुख्यमंत्र्यांनी बोलवलेली होती. बरं, ज्या दिवशी बैठक निर्धारित केली होती त्या दिवशी मुंबईमध्ये अतिवृष्टी झाली, सगळं जनजीवन विस्कळीत झालं म्हणून एक दिवस आपण बैठक पुढे ढकलली. यायला पाहिजे होतं ना, भुजबळ साहेब होते त्या सर्वपक्षीय बैठकीला. पवार साहेब किंवा पवार साहेबांच्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष किंवा एखादा वरिष्ठ नेता जर त्या बैठकीतल्या चर्चेमध्ये 2.5-3 तास बैठक चालली होती. आणि असं काय नाही की सरकारचं गृह खातं कमी पडते किंवा सरकार कमी पडते, असं नाही. हे बघा, आरक्षणासारख्या महत्त्वाच्या विषयावरती जेव्हा राज्य सरकार काही भूमिका घेणार असते पुढं, ती भूमिका घेण्यापूर्वी राज्यातल्या सगळ्या राजकीय पक्षांच्या प्रमुख नेत्यांबरोबर चर्चा करण्याची पद्धत आहे, परंपरा आहे. त्या पद्धतीनुसारच आता ओबीसींचा आरक्षणाचा लढा एका बाजूला, मराठा आरक्षणाचा लढा दुसऱ्या बाजूला, याच्यामध्ये समन्वय कसा घालायचा, सामंजस्यानं तोडगा कसा काढायचा, याच्यावर चर्चा करण्यासाठी ती बैठक होती. कुठं आला की बाबा सरकार लॉ अँड ऑर्डर मेंटेन करायला कमी पडलं, कुठं प्रश्न निर्माण झाला, गृह खातं कमी पडलं. गृह खात्याचं काम करते, माननीय गृहमंत्री उपमुख्यमंत्री महोदय त्यांचं काम करतायत, सरकार आपलं काम करते. कायदा सुव्यवस्था राज्यात अबाधित राखण्याचं काम शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखालचं सरकार, आम्ही सगळे सरकारमधले मंत्री आम्ही करतो आहोत. सरकार खंबीर आहे आणि कुठलाही प्रश्न हा चर्चेत न सोडवण्यावर आमच्या सरकारचा भर आहे. म्हणूनसाठीच आमचं हे म्हणणं आहे की सर्वपक्षीय नेत्यांनी, विशेषतः महाविकास आघाडीच्या नेत्यांनी सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित राहून चर्चेमध्ये त्यांचं मत मांडायला पाहिजे होतं. ते त्यांनी मांडलं नाही. माझं आजही म्हणणं आहे, जाणीवपूर्वक त्या चर्चेमधनं महाविकास आघाडीच्या नेत्यांनी पळ काढलेला आहे. त्यांना त्यांची भूमिका उघड करायचीच नव्हती, म्हणून त्यांनी त्या चर्चेपासून पळ काढला. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.